उतरा. हो इथे का थांबलोय आपण? चला इकडे जायचं आपल्याला. या. अहो अहो थांबा, वेळ लागलाय का तुम्हाला? सोनं केवढं महाग झालंय माहितीये ना? हा अहो चला. महाग जरी झालं असलं तरी तुमच्यापेक्षा किमती नाही ते. या तुम्ही चला. हो एवढं सगळं खर्च करायची काय गरज आहे? अहो खर्च करायची किंवा गरज आहे म्हणून नाही करत मी लालीजी. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून करतोय. चला चला या. दादा नमस्कार. नमस्कार. बोला, काय दाखवू तुम्हाला? यांच्यासाठी सोन्याची चेन दाखवा. अहो लग्नातले आहेत की दागिने, आता परत कशाला? अहो असं कोणी लिहिलंय का की एकदा लग्नात दागिने केले म्हणजे परत करायचेच नाहीत? आणि सोन्यात केलेली गुंतवणूक चांगलीच असते. खरं तर मी सोन्यात गुंतवणूक करतच नाही, माझ्या प्रेमात गुंतवणूक करतोय. हे बघा, ह्या चैन काय घ्यायचं हो लालीजी? खरं सांगू मला यातलं काही कळत नाही. तुम्हाला जे आवडेल ते घ्या. अहो तुम्ही आता मला कोड्यातच टाकलं बरं का. सगळं बारकं बारकं हो, काय मोठं. ही चेन सगळ्यात मोठी दिसते बघा. दादा हे बघू का? या लालीजी. काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? आनंदाश्रू आहेत. तुमच्यासारखं एवढं प्रेम करणारा नवरा मिळालाय. लय भारी वाटतंय मला. रडत नका जाऊ बरं, मला कस तरी होत. दादा बिल बनवा. याच प्रेमासाठी एवढी वर्ष तळमळत होते मी. किती वाट पाहिली या दिवसाची. आज कुठं हे प्रेम माझ्या हाताला लागले. काय हो असं काय झालंय तुम्हाला अचानक? काय म्हणजे आपल्या लग्नाला 5-6 महिने होऊन गेले आणि आज अचानक एवढं प्रेम आलंय माझ्यावर? आऊ लालीजी जरा उतराव. काय झालं? बघतो थांबा. बिघडली वाटतं. काय झालंय काहीच कळाना. मेकॅनिकला बोलवायला लागेल. मोबाईल आहे की तुमचा? हो असं काय करताय? तुमच्याकडेच दिला होता की. विसरलोच मी. पासवर्ड. हॅलो नमस्कार, गोपाळ बोलतोय. अहो नाही गाडी बंद पडली. बुलेट. हां टेम्पोवाला रोकडे मामा नाही का, त्यांच्या गोट्याच्या बाहेर गाडी लावतोय. इथं आलं की याच नंबरवर फोन करा. येतो मी परत. ठेवतो. बाय. काय हरकत नाही, चालत जाऊया. चला बघू ते इकडे. यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे तरी त्या माधुरी आणि आर्याच्या नादी का लागले असतील? पण जाऊ दे, झालं केलं, गंगेला मिळालं. आता माझा नवरा पूर्णपणे माझा झालाय. माझा किती विचार करतोय तो, मला किती जपतोय. लहानपणापासून मला ज्या प्रेमाची आस होती ते मला आता मिळालंय. या प्रेमाला आता कुणाचीच नजर ना लागो. देवा असाच माझा संसार सुखाचा होऊ दे. आमच्या दोघातलं प्रेम वाढत राहू दे. आता ह्यांच्याकडे बघून आमच्या दोघात आता परत तिसरं कोण नाही येणार ह्याची मला खात्री पटली.
कधीच कुठल्याच बाईत अडकणार नाहीत, यांचं मन कुठंच भरकटणार नाही. फुलताय होय ग फुलताय, खरंच यांची तब्येत बरी नाही का काय? काय माहित ग काय झालंय ह्यासनी, मला बी कळना झालंय. होय ग, म्हणजे खरंच माधुरीचं नाव घेऊन दचकून उठले होते का काय? अगं होय की ग, रातच्याला नाही घाबरूनच उठलं आणि मला तर काय बी आठवण झालंय ग. नेमकं याने माधुरीचं नाव घेतलं का आणि कोणाचं नाव घेतलं काहीच ठाव नाही ग मला. पण मी काय म्हणते, ती माधुरी तिच्या आईबापाच्या स्वप्नात यायचं सोडून मरायला यांच्या स्वप्नात कशाला आली होती? तुझं समजू शकते, एक वेळ तू आत्या आहे तिची, तुझ्या स्वप्नात येईल, पण यांच्या स्वप्नात कशाला जाईल मरायला? आता काय सांगू तुला रंजी, ह्यासनी पण काळजी वाटत असेल की माधुरीची, म्हणून आली असेल ग स्वप्नात. यांना कसली काळजी आली आहे? अगं उलट आहे ना, त्यांना पटतच नव्हती ना ती माधुरी ना तुझा भाऊ. अगं रंजे माझी हळू बोल की, नाही तर तुझ्यावरच खेक असेल परत. हो, त्या हातातल्या भरभरून आलेल्या पिशव्याच सांगतय केवढी खरेदी झाली ती. बाई काय म्हणजे दिवाळीची शॉपिंग करायला गेले होते का? घरात लग्न होतं कुणाचं तरी? हा हे काय फुलताय? बाई बघितलं का, लाडक्या लालीजींना सोन्याची चेन केली तुझ्या लेकानं.